तर हिंदी जी.आर रद्द झाल्यानंतर राज आणि उद्धव ठाकरेंचं एकत्र पत्र। मराठी जनांनी सरकारला नमवलं असा उल्लेख या पत्रात आहे। वाजत गाजत गुलाल उधळत मेळाव्याला या पत्रातून नागरिकांना आवाहन करण्यात आलंय। ठाकरे बंधूंचं एकत्र पत्र। आवाज मराठीचा। मराठी मतांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो, नमवलं। कोणी नमवलं? तर ते तुम्ही मराठी जनांनी नमवलं। आम्ही फक्त तुमच्या वतीनं संघर्ष करत होतो, त्यामुळे हा आनंद साजरा करताना सुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत। बाकी जल्लोष तुम्ही करायचाय। वाजत गाजत या, जल्लोषात गुलाल उधळत या। आम्ही वाट बघतोय। आपले नम्र राज ठाकरे, उद्धव ठाकरे। 5 तारखेला दोन्ही भाऊ एकत्र येणार याविषयी चर्चा होते। आता पाहणी देखील नेत्यांकडून होते। आता संजय राऊतांनी आणि मनसेकडून देखील एक निमंत्रण पत्रिका ट्विट केले आणि त्याच्यामध्ये म्हटलंय की मराठी जनांनी एकत्र या, आम्ही फक्त निमित्त आहोत, तुम्ही लढा लढलात, आम्ही पुढाकार घेतला होता, आता सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे। गुलाल उधळत एकत्रित या, वरळी डोमला सकाळी 10 वाजता 5 तारखेला। काय तुमचं म्हणणं? आता ज्या अर्थी संजय राऊतांनी हे ट्विट केलं असं तुम्ही म्हणताय, मी काही ते बघितलेलं नाही, तर ते ट्विट केलंय ते निश्चितपणे दोन्ही पक्षाच्या आमच्या प्रमुखांजवळ, नेत्यांजवळ बोलूनच त्यांनी ते ट्विट केलेलं असावं। मला नक्की माहीत नाही की त्यांनी काय ट्विट केलंय, ते त्यांनी केलंय का दुसरं कोणी केलंय आणि त्यांनी रिट्विट केलंय। म्हणजे महाराष्ट्राची भावना काय आहे, मराठी मनाची भावना काय आहे, मराठी जनतेची भावना काय आहे, त्या अर्थाने जर त्यांनी केलं असेल तर मला माहीत नाही। आणि म्हणून त्यांनी जे केलं ते शेवटी मला असं वाटतं की दोन्ही नेत्यांच्या संमतीनंच त्यांनी ते केलेलं असावं। पण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे, म्हणजे जवळपास एप्रिल महिन्यामध्ये चर्चा सुरू झाली मुलाखतीपासून, त्याच्यानंतर नेत्यांच्या गुप्त भेटी, नंतर प्रत्यक्षात भेटी, चर्चा, आणि आता 5 तारखेला दोन्ही भाऊ एकत्रित एका मंचावर येणार। अनेक वर्षानंतरचा योग हा जुळून येणार आहे। तुम्ही एक वरिष्ठ नेते म्हणून तुम्ही कसं पाहताय? कारण की पहिल्या फळीतील नेते म्हणून शिवसेनेमध्ये तुम्हाला स्थान आहे। दोन्ही भाऊ एकत्र येणार असतील तर हा खूप मोठा दुग्ध शर्करा योग असेल, खूप महाराष्ट्राच्या मनाचा झालेला सन्मान असेल आणि महाराष्ट्राची इच्छा जी आहे ती इच्छा। आणि उद्धव साहेबांनी एक स्टेटमेंट केलं होतं की जे तुमच्या मनामध्ये आहे तेच मी करेन, तेच जर असेल तर शेवटी आनंदच आहे। याच क्षणाची आपण सगळे वाट बघत होतो। पण या सगळ्या जरतरवर बोलण्यात काय फार मजा नाही, कारण हा विषय खूप गंभीर आहे, खूप सेन्सिटिव्ह आहे आणि तितकाच नाजूक देखील आहे। हे सोपं नाही आहे की एखाद्या कार्यक्रमाला आले, एकत्र बसले, 2 भाषणं केली आणि निघून गेले। हा विषय वेगळा असतो आणि 2 नेते, 2 पक्ष एकत्र येणं